नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 7वे सूत्र इस्रायल आणि आपलं आजचं पुस्तक वि ग कानिटकर यांचं इस्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच. वि ग कानिटकर लिखित इस्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच. इस्रायल स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं 1948 साली. त्याचा त्याआधीचा इतिहास मांडत इस्रायल निर्माण झाल्यानंतरची 20 वर्ष म्हणजे साधारणपणे 1928 ते 1948 असा पहिल्या 20 वर्षांचा विचार मांडणारं मराठी पुस्तक म्हणजे नाह पालकर यांचं इस्रायल छळाकडून बळाकडे. या पुस्तकामध्ये आत्ताच मी म्हणलं तसं साधारणपणे 1928 ते 1968 असा काळ त्यांनी समाविष्ट केलाय. आणि त्या विषयावरच आपलं मराठीतलं अगदी अलीकडचं पुस्तक म्हणजे अतुल कहाते यांचं पॅलेस्टाईन इस्रायल एका अस्तित्वाची लढाई हे 2016 साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आणि या दोन पुस्तकांच्या म्हणजे नाह पालकरांचं इस्रायल छळाकडून बळाकडे आणि अतुल कहाते यांचं पॅलेस्टाईन इस्रायल एक अस्तित्वाचा संघर्ष या दोन पुस्तकांच्या बरोबर मध्ये इस्रायल या विषयावर प्रसिद्ध झालेलं मराठी पुस्तक म्हणजे वि ग कानिटकर यांचं 1987 साली प्रसिद्ध झालेलं इस्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच हे पुस्तक. असा विचार करत असताना जाणवणारी गोष्ट म्हणजे जर नाह पालकर यांचं इस्रायल छळाकडून बळाकडं हे पुस्तक आपल्या देशाच्या म्हणजे हिंदुस्थानच्या संदर्भात इस्रायल असा विचार मांडत असेल तर अतुल कहाते यांचं पुस्तक म्हणजे पॅलेस्टाईन इस्रायल एक अस्तित्वाचा संघर्ष हे पुस्तक पॅलेस्टाईनच्या संदर्भात इस्रायल अशी भूमिका मांडतं. या दोन पुस्तकांच्या तुलनेत वि ग कानिटकर यांचं इस्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच हे पुस्तक इस्रायलच्या संदर्भात इस्रायल अशी भूमिका मांडतं हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे केवळ लेखक असा या पुस्तकाच्या मध्ये फरक नाही तर त्या भूमिकेमध्ये फरक आहे. काळाच्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर 1966 साली पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं पालकरांचं पुस्तक त्याच्या विरुद्ध 2016 साली पहिला आवृत्ती प्रसिद्ध झालेलं अतुल कहात्यांचं पुस्तक याच्या बरोबर मध्ये म्हणजे 1987 साली प्रसिद्ध झालेलं वि ग कानिटकर यांचं इस्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच हे पुस्तक. तसं एका दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर नाह पालकर म्हणजेच नाना पालकर आणि अतुल कहाते यांची पुस्तकं घटना प्रधान अशा पद्धतीने इतिहास मांडतात. त्यांच्या पुस्तकात म्हणजे या दोन्ही पुस्तकात नाह पालकरांच्या इस्रायल छळाकडून बळाकडे आणि अतुल कहात्यांच्या पॅलेस्टाईन इस्रायल एक अस्तित्वाचा संघर्ष या दोन्ही पुस्तकांमध्ये घटनांच्या चौकटीत व्यक्तिचित्रण येतं. याच्या विरुद्ध वि ग कानिटकर यांच्या इस्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच या पुस्तकामध्ये व्यक्तिप्रधान इतिहास मांडला जातो. यात केवळ इस्रायलचेच राजकीय नेते येतात असं नव्हे तर संबंधित इतर देशांचेही राजकीय आणि लष्करी नेते वि ग कानिटकर यांच्या या पुस्तकात येतात. शेवटी घटना म्हणून इतिहासात नोंद झाली तरी इतिहास व्यक्ती घडवतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे किंवा ही घटना किंवा ही बाब वि ग कानिटकर यांचं इस्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच हे पुस्तक सतत अधोरेखित करत राहतं. हा वि ग कानिटकर यांच्या लेखन शैलीचा भाग किती हे ज्याचं त्यानं ठरवलेलं बरं. आणि त्यामुळेच इतर इस्रायल बाबतची इतर पुस्तकं जशी एका अर्थानं एकसुरी होतात तसं वि ग कानिटकर यांचं हे पुस्तक एकसुरी होत नाही. थोडं व्यक्तिचित्रण आणि बऱ्याचशा घटना असं वर्णन करत किंवा अशा थाटानं हे पुस्तक पुढे सरकत राहतं. यात सरकत राहतं हे क्रियापद अत्यंत महत्वाचं कारण या पुस्तकाचा काळ हा साधारणपणे 1965 ते 1986 या काळातलं व्यक्तिचित्रण आणि घटना चित्रण असं आहे. म्हणजे इस्रायल 48 साली निर्माण झाल्यानंतर त्यांच्या स्थिरस्थावर होण्याची पहिली 20 वर्ष उलटून गेले
आणि मग पहिला नवथर उत्साह गेल्यानंतरच स्थिरावणारा इस्रायल या पार्श्वभूमीवर हे पुस्तक येतं. म्हणजे नाह पालकर जर 1928-29 ते 1965-66 पर्यंतचा इतिहास किंवा काळ डोळ्यापुढे ठेवत असतील, तर विग कानिटकर यांचं इस्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच हे पुस्तक 1965 ते 1985-86 असा काळ डोळ्यापुढे ठेवतं. या पुस्तकाच्या मनोगतामध्येच विग कानिटकर यांनी स्वतःच असं लिहिलंय की जर नाह पालकर हयात असते तर कदाचित त्यांनी या आशयाचा या कालखंडावरचं पुस्तक लिहिलं असतं. पण नाह पालकर आपण आधीच्या आपल्या एका व्हिडिओत पाहिलं तसं त्यांचं इस्रायल छळाकडून बळाकडे हे पुस्तक 1966 साली प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या 1 वर्षात म्हणजे 1967 सालीच निधन पावले. आणि त्यामुळे त्याच्या नंतरच्या काळाचा विचार करणारं एका अर्थानं इस्रायल छळाकडून बळाकडे अशा पद्धतीचं किंवा या पुस्तकाचं सिक्वेल मांडणारं असं पुस्तक किंवा त्याच्या नंतरचा काळ त्याचा पुढचा भाग असा विचार करणारं पुस्तक म्हणजे विग कानिटकर यांचं इस्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच हे पुस्तक. केवळ काळ बदललाय असं नव्हे. जरी विग कानिटकर कितीही म्हणत असले की नाह पालकरांच्या पुस्तकाचा हा पुढचा भाग समजा, तरी मुळातच पालकरांची इतिहासाकडे बघण्याची वृत्ती आणि विग कानिटकरांची इतिहासाकडे बघण्याची वृत्ती याच्यामध्ये केवळ व्यक्तिसापेक्ष असा बदल आहे अशातला भाग नाही, वृत्ती सापेक्ष असाही बदल आहे. आणि त्याच वेळेला इस्रायल या राष्ट्राच्या स्थितीमध्येही बदल आहे. या सगळ्या घटनांची नोंद मनोमन सतत जागती ठेवत वाचकानं वाचावं असं विग कानिटकर यांचं पुस्तक इस्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच. आज मी तिला जे अमेरिका आणि इस्रायल एका बाजूला आणि इराण दुसऱ्या बाजूला असं अधूनमधून सुरू असलेलं युद्ध गेले 3-3.5 महिने जे सुरू आहे त्या युद्धाची बरीचशी पार्श्वभूमी या पुस्तकाचा कथाविषय असणाऱ्या काळात म्हणजे 1965 ते 1986 मध्ये त्या आजच्या युद्धाची काही बीज रोवली गेलेत का असा विचार जरूर करता येईल. आणि तसे काही सूचक संदर्भ या पुस्तकात अवश्य मिळतील हे एक वाचक म्हणून नमूद करतच या पुस्तकाचा विचार मी करेन, एवढी गोष्ट नक्की. हा विषय डोक्यात घेत असताना विग कानिटकर यांच्या इस्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच या पुस्तकात डॉक्टर वाईजमन, 15 ओळीच्या इतिहासात पत्रातनं इतिहास घडवणारा बाल्फोर, मुफ्ती, इस्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन, मोशे दायान, सादत युद्धाचा बळी अशा स्वरूपात गोल्डा मायर, हे गोल्डा मायर यांचं चित्रण वीणा गव्हाणकरांनी गोल्डा एक अशांत वादळ या पुस्तकात गोल्डा मायर यांच्या केलेल्या वर्णनापेक्षा पुष्कळ वेगळा आहे. यासर अराफत यांच्याविषयी एक काळ आपल्या देशामध्ये खूप सकारात्मक भावना होत्या. कुंपणावरचा राजा अशी ख्याती असणारा जॉर्डनचा सत्ताधीश सिरियाचा अध्यक्ष हाफिज असद, या पुस्तकातला सिरिया आणि त्याचे राज्यकर्ते यांची वर्णनं किंवा वर्णन छटा ही अतुल कहते यांच्या पुस्तकात येणाऱ्या वर्णनांपेक्षा, अतुल कहत्यांची या विषयावर 2 पुस्तकं आहेत, सिरियावरती एक वेगळं पुस्तक आहे आणि पॅलेस्टाईन इस्रायल याच्यावरती एक पुस्तक आहे. पण विग कानिटकरांच्या पुस्तकात येणारा सिरिया आणि अतुल कहत्यांच्या पुस्तकात येणारा सिरिया यातही फरक आहे, बदल आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा लेखकांचा दोष नाही, हा त्या व्यक्तिमत्वांचा, त्या देशाचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काळात ही पुस्तकं लिहिली गेली त्या काळातल्या परिस्थितीचा, वस्तुस्थितीचा आणि मनस्थितीचा आणि जगस्थितीचा फरक आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तेहरान सुलतान आयातुल्ला खोमेनी, लिबियाचा गडाफी, सुदानचा निमेरी, इराकचा सद्दाम, रॉबिन मेन बेगिन, पेरेस, शमी, नासर अशा अनेक देशांच्या, अनेक नेत्यांच्या, अनेक वर्षांच्या कारकिर्दीच्या अनेक घटनांतनं 1965 ते 1985 हा काळ विग कानिटकर त्यांच्या या पुस्तकात वाचकापुढे उभा करतात.
त्यामुळे आज मितीला इस्रायलच्या युद्धाला असलेले जे बहुपेडी बहुआयामी असे काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची अनेक बीज किंवा मुळं आपल्याला या पुस्तकामध्ये सापडतील, हे नक्की. आणि त्यातून लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की अनेक अंगानी आणि अनेक उद्देशांनी पहिल्यापासूनच इस्रायल हा गुंतागुंतीचा विषय राहिलाय. कारण स्वातंत्र्य केव्हा मिळालं किंवा केव्हा मिळवलं, कसं मिळालं किंवा कसं मिळवलं हे महत्वाचं नसतं असं नाही. पण मिळालेलं स्वातंत्र्य कसं टिकवलं, कसं रुजवलं, कसं फुलवलं हेही महत्वाचं असतं. आणि त्यात त्या त्या देशांचे राज्यकर्ते किंवा शेजारी देशांचे राज्यकर्ते हे जितके महत्वाचे असतात, तितकेच त्या त्या देशातले आणि शेजारी देशातले नागरिक हेही तितकेच महत्वाचे असतात, हे लक्षात घेतं. आणि त्यामुळे तत्कालीन जनतेच्या भावना हा महत्वाचा पैलू ठरतो, याचं पुरेसं भान विग कानिटकर यांचं इस्रायल युद्ध, युद्ध आणि युद्धच हे पुस्तक ठेवतं, हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. आणि यातून होत जाणाऱ्या बदलांवर दरवेळी फक्त संबंधित देशाचेच राज्यकर्ते नियंत्रण ठेवू शकतात असं नाही, हे अत्यंत उघड आहे. पण असं जरी असलं तरी कालानुरूप लवचिकता सुद्धा तितकीच महत्वाची ठरते, हे अतिशय उघड आहे. निव्वळ अहिंसा किंवा तिचा एककल्ली अतिरेक हा जितका त्या संबंधित देशाला आणि पर्यायानं काही वेळेला अख्ख्या जगाला घातक ठरतो, तितकाच आणि तसाच हिंसेचा हटवाद हा सुद्धा वेडेपणाच ठरतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात यातली सीमारेषा फार धुसर असते, पण ती महत्वाची असते. आणि याचं भान विसरलेला देश म्हणजे आजचा इस्रायल आहे का, हा प्रश्न आपल्या मनामध्ये मूळ धरत असताना आवर्जून वाचावं असं पुस्तक म्हणजे विग कानिटकर यांचं इस्रायल युद्ध, युद्ध आणि युद्धच हे पुस्तक. याचं कारण असं आहे की आजचा असेल, कालचा असेल, परवाचा असेल किंवा कदाचित उद्याचा असेल, असा युद्धाचा नाद ते करण्याचं सामर्थ्य इस्रायलनं कसं मिळवलं याचं फार सविस्तर चित्रण किंवा वर्णन विग कानिटकर यांच्या इस्रायल युद्ध, युद्ध आणि युद्धच या पुस्तकात येतं, हे नक्की. विग कानिटकर यांच्या या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे इस्रायलच्या निर्मितीत अमेरिकेचा हात असला तरी अमेरिकेच्या तालावर न नाचता प्रसंगी अमेरिकेला इस्रायलनी कसं नाचवलं याचंही स्पष्ट विवरण विग कानिटकर आपल्या पुस्तकामध्ये करतात. एकीकडे अमेरिकेमध्ये राहून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती ज्यू मंडळींनी घट्ट करत नेलेली पकड आणि त्याच वेळेला तत्कालीन अमेरिकन राज्यकर्त्यांची इस्रायल बद्दल उघड किंवा छुपी भूमिका काहीही असली तरी अत्यंत सातत्यानं अमेरिका स्थित ज्यूनी इस्रायलला राष्ट्र म्हणून केलेली मदत याचे तपशीलवार वर्णन विग कानिटकर आपल्या इस्रायल युद्ध, युद्ध आणि युद्धच या पुस्तकात करतात. हा मुद्दा अशासाठी महत्वाचा आहे की आज मितीला चीनच्या ताकदीचा विचार करत असताना जसं दरमहा चीन बाहेर राहणाऱ्या चीनी नागरिकांनी चीनमध्ये पाठवलेला पैसा, त्या पैशाचं प्रमाण आणि त्या पैशाचं सातत्य हा मुद्दा जरी आज चर्चेत येत असला तरी इस्रायलच्या संपूर्ण राष्ट्र निर्मितीमध्ये अमेरिकेमध्ये राहिलेल्या पण ज्यू असणाऱ्या मंडळींनी इस्रायलला सातत्यानं दिलेला निधी हा मुद्दा तेव्हापासून महत्वाचा आहे. शेवटी या आर्थिक सामर्थ्यावर आणि राजकीय सामर्थ्यावर इस्रायल युद्ध करण्याचा विचार करू शकतो आणि त्याची मिळं 48 पासून आहेत आणि विशेषतः 65 ते 85 या काळामध्ये आहेत. याचं तपशीलवार वर्णन म्हणजे विग कानिटकर यांचं इस्रायल युद्ध, युद्ध आणि युद्धच हे पुस्तक, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा नानाविध पैलूंचा विचार करतं म्हणूनच इस्रायल हे सूत्र धरून ग्रंथसूक्त मालिकेच्या 7व्या सत्राचं आजचं पुस्तक विग कानिटकर यांचं इस्रायल युद्ध, युद्ध आणि युद्धच. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.